नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॉब्लेम बेस्ड ऑन a टेंड टू b f of x into dx is equal to a टेंड टू b f of a plus b minus x हा टाइप शिकणार आहोत. बघा a टेंड टू b ह्या टाइप मध्ये झालं काय, a plus b ह्या दोन लिमिटचे आपल्याला सम करायचे आणि मायनस x करायचा. तर बघा त्याचा एक पहिला सम आपल्याकडे आहे 1 टेंड टू 5 cube root of 9 minus x upon cube root of 9 minus x plus cube root of x plus 3 into dx. आता बघा 1 10 to 5 cube root of 9 minus x दिसतोय, x च्या प्रॉपर्टीज ठिकाणी आपल्याला a plus b minus x म्हणजेच 1 plus 5 minus x, 1 plus 5 6, 6 minus x upon cube root of 9 minus 6 minus x plus cube root of x दिसतोय परत बघा x च्या जागेवरती परत तो 1 plus 5 6 minus x plus 3 into dx. बघा आता या एक्झाम्पलला आपण एक I कन्सिडर करू आणि याला इक्वेशन नंबर 1 म्हणूया. बघा पुढे 1 5 cube root of ब्रॅकेट आता ओपन करू आपण 9 मायनस हा 6 ब्रॅकेट मायनस हे असेल तर आपलं साइन चेंज होतं, मायनस 6 झालं प्लस अपॉन क्यूब रूट ऑफ 9 मायनस 6 पुन्हा ब्रॅकेटवर मायनस आहे आपलं साइन चेंज करा प्लस 6 प्लस क्यूब रूट ऑफ इथे काही प्रॉब्लेम नाही 6 प्लस 3 9 मायनस x इनटू dx. बघा पुढे 1 10 to 5 cube root of 9 minus 6 3 plus x upon cube root of 9 minus 6 3 plus x plus cube root of 9 minus x into dx. याला म्हणूया इक्वेशन नंबर 2. इथे पण आपण त्याला करूया I कन्सिडर. आता बघा काय करायचं, ऍडिंग 1 and 2. बघा लेफ्ट साइड से लिखूंगा I plus I is equal to 1 10 to 5. पहली इक्वेशन लिहूया आपण cube root of 9 minus x upon cube root of 9 minus x plus cube root of x plus 3 plus second equation बघा cube root of 3 plus x upon cube root of 3 plus x plus cube root of 9 minus x into dx. बघा अशा पद्धतीने आपण आता एडिशन केलेली आहे. बघा I plus I 2I is equal to 125 बेस सेम. बघा cube root of 9 minus x plus cube root of x plus 3 एकदा लिहून घ्या आणि वरची ऍडिशन करा. cube root of 9 minus x plus cube root of 3 plus x into dx. बघा आता ह्या दोन टर्म तुमच्या विल गेट कॅन्सल झाल्या. 2i is equal to cube root of 125 110 to 5 into dx. बघा dx इंटिग्रेशन x अपर लिमिट 5 लोअर लिमिट 1. 2i is equal to upper limit 5 minus lower limit. बघा 2i is equal to 4. I is equal to 4 upon 2. Therefore I is equal to 2. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आपल्या 4 मार्कासाठी सॉल्व झालं. चला बघूया सेकंड एक्झाम्पल. I is equal to pi by 6 10 to pi by 3 under root sec x plus under root cosec x. बघा याला इक्वेशन नंबर 1 कन्सिडर करा. बघा परत तीच प्रॉपर्टी अप्लाय करायची आपल्याकडे a plus b minus x आहे. तर आपल्याला बघा a plus b म्हणजे pi by 6 आणि pi by 3 यांची आपण साइडला ऍडिशन करून घेऊ. बघा pi by 3 plus pi by 6 इथे बेस सेम करून घ्या. म्हणजे pi by 6 करण्यासाठी मला इथे 6 करण्यासाठी किती मल्टिपल लावावे लागतील, 2 मल्टिपल लावू. खाली मल्टिपल लावले म्हणजे न्यूमरेटरला तुम्हाला 2 मल्टिपल लावूनच आहे, म्हणजे 2 झाले. खाली 6 प्लस पाय
डिवाइड बाय 6 म्हणजे 3 पाय डिवाइड बाय 6. मग त्याला डिवाइड करा. 3 1 जार 3 3 2 जार म्हणजे हा आपल्याकडे झाला पाय बाय 2. म्हणजे हा झाला a प्लस b चं कन्वर्जन आपण केलं. बघा पाय बाय 6 10 टू पाय बाय 3. बघा सेक x दिसतोय. आता मी a प्लस b करून घेतला पाय बाय 2 मायनस x. बघा सेक पाय बाय 2 मायनस x. प्रत्येक ठिकाणी जिथं x तिथं पाय बाय 2 मायनस x. बघा सेक पुन्हा पाय बाय 2 मायनस x प्लस अंडर रूट कोसेक पाय बाय 2 मायनस x इंटू dx. बघा इंटिग्रेशन ऑफ पाय बाय 6 10 टू पाय बाय 3. आता 9वी आता 9वी म्हणजे 9th स्टँडर्डचे तुम्हाला या प्रॉपर्टी अप्लाय करायची आहे. सेक पाय बाय 2 हा रेडियन फॉर्म आहे. डिग्री फॉर्म मध्ये हा 90 आहे. सेक 90 मायनस थीटा म्हणजे कोसेक थीटा. बघा हा झाला सेकचा कोसेक x. इथे बघा परत सेक 90 मायनस थीटा म्हणजे हा परत त्या प्रॉपर्टी नुसार झाला कोसेक x प्लस इथे बघा कोसेक 90 मायनस थीटा म्हणजे हा होतो सेक x. या 9च्या प्रॉपर्टी आहे त्या फक्त इथे अप्लाय आपण केल्या. बघा याला आपण नाव देऊ इक्वेशन नंबर 2 आणि इथे काय आहे आपल्याकडे आहे. परत म्हणा ऍडिंग 1 and 2. बघा आता आपण ऍडिंग 1 and 2 करू. बघा इथे लेफ्ट साइडचा i प्लस i हा लिहून घ्या. i प्लस i इंटिग्रेशन ऑफ बघा इथे लिमिट पाय बाय 6 10 टू पाय बाय 3. चला फर्स्ट इक्वेशन लिहून घ्या. सेक x डिवाइड बाय पर अंडर रूट सेक x प्लस अंडर रूट कोसेक x प्लस बघा सेकंड इक्वेशन लिहून घ्या. अंडर रूट कोसेक x अपॉन अंडर रूट कोसेक x प्लस अंडर रूट सेक x इंटू dx. बघा ऍडिशन आपण फर्स्ट इक्वेशनची आणि सेकंड इक्वेशनची इथे ऍडिशन झाली. i प्लस i 2i इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ पाय बाय 6 10 टू पाय बाय 3. बघा इथे तुमचा बेस सेम आहे तो एकदाच लिहा. सेक x प्लस अंडर रूट इकडे कोसेक x आणि इथे न्यूमरेटरची ऍडिशन करून टाका. अंडर रूट सेक x प्लस अंडर रूट कोसेक x इंटू dx. बघा विल गेट हे कॅन्सल होऊन जातं. 2i इज इक्वल टू पाय बाय 6 अपॉन पाय बाय 6 10 टू पाय बाय 3 dx. 2i dx चा इंटिग्रेशन x अप्पर लिमिट लोअर लिमिट. बघा अप्पर लिमिट लोअर लिमिट पुट अप करा. 2i इज इक्वल टू पाय बाय 3 मायनस पाय बाय 6. आधी इथे बरं आपण काय करून घेऊ बेस सेम करून घेऊ. इथे 6 आहे इथे 6 असल्यामुळे आपल्याला इथे 6 करावं लागणार आहे. बघा इथे 2i इज इक्वल टू इथे बेस सेम करण्यासाठी मी इथे 2 मल्टिपल लावला म्हणजे खाली माझा 6 झाला मायनस पाय बाय 6. अशा पद्धतीने आपण बेस सेम करून घेतला. 2i इज इक्वल टू 2 पाय मायनस पाय पाय अपॉन 6 i इज इक्वल टू पाय अपॉन मल्टिपलचा 2 आहे सॉरी मल्टिपलचा 2 इथे इकडे डिवाइड येऊन जाऊ द्या म्हणजे i इज इक्वल टू पाय बाय 12. अशा पद्धतीने हे 4 मार्क्सचं एक्झाम्पल आपलं सॉल्व्ह होतं एमएसबीटी साठी.